नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023-24 ची निवड यादी, या निवड यादीमध्ये नाव असलेलं कुमारी संध्याराणी जैना, तर हिला 114 गुण आहेत 8वी NMMS मध्ये आणि निवड यादीमध्ये हिचं नाव आलेलं आहे। SC कास्टमधून सातारा जिल्ह्यातून ही सिलेक्ट झालेली आहे। तर संध्या, आपण बघतो की मॅट आणि सॅट हे दोन प्रकारचे पेपर असतात। मॅटमध्ये बुद्धिमत्ता विषय आहे, तर या बुद्धिमत्ता विषयाची तयारी तू कशी केली? आणि सॅट विषयामध्ये जर बघितलं आपण सॅट पेपरमध्ये, तर त्यामध्ये विज्ञान आहे, त्याचबरोबर इतिहास आहे, भूगोल आहे आणि गणित आहे। तर या विषयांची तू कशी तयारी केलेली होती किंवा नियोजन कसं केलेलं होतं ते आम्हाला फक्त जाणून घ्यायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यास कसा करायचा हेही तुझ्या माध्यमातून समजून जाईल। मी सर्वप्रथम मॅट म्हटलं तर सरांच्या मार्फत आम्ही पुस्तक घेतलेलं अक्षरगंगा मार्गदर्शन पुस्तिका, हे सरांनी मला उपलब्ध करून दिलं। त्यात आमचा भरपूर सराव झाला मॅटचा आणि मॅट हे खूप सोपंही विषय होता। सरांच्या मार्गदर्शनामुळे तो खूप सोपाही गेला। आणि सॅट हा विषय म्हटलं तर सॅट विषयासाठी सरांनी आम्हाला भरपूर नोट्स दिले त्या नोट्ससाठी आणि सरांनी काही सराव पेपरही घेतलेले आमचे। आणि सर जे क्लासमध्ये शिकवायचे त्याचाही खूप फायदा झाला आहे आम्हाला। सर नोट्स दिल्यामुळे सरांचे नोट्स आम्ही रेग्युलर वाचायचो सर्वजण पेपराच्या आधी, आणि पेपर ज्या दिवशी होता त्याच्या आदल्या दिवशी खूप अभ्यास केला सरांनी आम्हाला केलेलं मार्गदर्शन। सरांच्या कोचिंग क्लासेसला होतो, सरांच्या ऑनलाईन क्लासेसलाही आम्ही जॉईन होतो। सरांचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही बघायचो आणि सरांचे व्हिडिओतही खूप फायदे असतात। तो बुद्धिमत्ता असो वा दुसरा कुठलाही विषय असो, सर्व विषयाचे खूप सोपे असतात। जो अवघड विषय वाटतो आम्हाला तोही आम्ही सरांच्या व्हिडिओच्या मार्फत खूप सोपा करून घेतो। आणि मॅट सॅट म्हटलं तर खूप सर्व काही सरांमुळेच शक्य झालं आहे आम्हाला एवढे 114 मार्क पडणं। मला कधीही एवढं स्पर्धा परीक्षेविषयी माहिती नव्हती, पण जेव्हापासून मी S.A. पवार सरांचा क्लास लावला किंवा सरांविषयी माहिती काढली तेव्हा खूप फायदा झाला मला। सरांमुळे आज मला हा मान मिळाला ह्या निवड यादीमध्ये, तर ह्यामुळे मी सरांचं खूप आभार मानते। आणि बाहेर राहणाऱ्या म्हणजे सोशल नेटवर्कवरून जे सरांचे विद्यार्थी आहेत, जे सरांकडून ज्ञान घेत आहेत, त्यांनी असंच सर्वजण सरांच्या चॅनल जो आहे त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि सरांच्या व्हिडिओला कायम जोडून राहावा। सरांचे व्हिडिओ खूप फायदे असतात। तुम्ही प्रत्येक परीक्षेसाठी सरांचे व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्यासाठी खूप फायदेमंद आहेत ते। आणि सरांचे व्हिडिओ जे लाईव्ह क्लास आहे TET, महा TET, तेही खूप चांगले आहेत। आणि सरांच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब वगैरे करा। सर खूप चांगलेही शिकवतात। सर खूप अनुभवी पण आहेत आणि सरांमुळे हे यश प्राप्त झाले, एवढं म्हणून सरांचं मी आभार मानते। तर अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे की मॅट आणि सॅट ह्या दोन्ही पेपरची तयारी तिने कशी केलेली होती। त्याचबरोबर अक्षरगंगा पब्लिकेशनचं पुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आत्तापर्यंत जर बघितलं तर लक्षात ठेवा की अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेचं जर तुम्ही पुस्तक वापरत असाल तर नक्कीच वापरा, कारण त्या पुस्तकाचा खरंच फायदा होतो आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिने मॅट आणि सॅट ह्या दोन्ही पेपरमध्ये तिने यश संपादन केलेलं आहे आणि 114 गुण मिळवणं हे सोपं नाही, कारण सातारा जिल्ह्याचं मेरिट हाय लेवलचं असतं, कोल्हापूर असेल, अहमदनगर असेल, तर ह्या जिल्ह्यांचं मेरिट खरंच हाय लेवलचं असतं आणि या जिल्ह्यांमधून सिलेक्ट होणं हे सोपं नाही, परंतु त्यांनी हे करून दाखवलेलं आहे। तर मी तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तिला मी शुभेच्छा देतो। असंच यश संपादन पुढील परीक्षेमध्ये करत राहा। आणि आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विद्यार्थिनीसोबत या ठिकाणी तिची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे। तिनं त्या विषयांची तयारी कशी केलेली होती आणि त्याबद्दल संदेश आपल्याला सर्वांनाच मिळून जाणार आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।